नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। आज मी तुम्हाला दाखवते मेथी विथ बेसन। मेथीमध्ये बेसन टाकून केलेली भाजी। ही नवीन पद्धत आहे आणि ती पौष्टिक सुद्धा आहे आणि खूप छान चवीला सुद्धा छान लागते। आता मी एक जुडी मेथीची आणलेली, ती आपण साफ करून घ्यायची आणि स्वच्छ पहिला धुवून घ्यायची। धुतल्यानंतर ही अशी बारीक चिरून घ्यायची। मेथीची भाजी छान बारीक चिरली पाहिजे, बारीक चिरून घ्यायची। आता ही भाजी मी संपूर्ण चिरून घेते। बघा, अशा प्रकारे ही भाजी चिरून घ्यायची। आता ही एक जुडी भाजी आपली मेथीची चिरून झाली आहे। अशा प्रकारे चिरून घ्यायची। अशा मी छोटी जुडी आणलेली, मोठी आणली तरी याच्यामध्ये 1 वाटी बेसन लागेल छोटी जुडीमध्ये। आणि मी 2 ते 3 कांदे घ्यायचे। आपण कांदा थोडा जास्त घ्यायचा, हा बारीक चिरलेला कांदा आहे। मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतले आणि 3 ते 4 मिरच्या, तुम्हाला चवीनुसार तिखट जसं पाहिजे तसं, आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि 1 वाटी बेसन घेतले। आणि ही भाजी आता तुम्हाला मी बनवून दाखवते कशी करायची ती। आता मी गॅस चालू करते। गॅसवर मी आता कढई ठेवणार। अशा प्रकारे कढई आता थोडी गरम झाली की आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया। हे तेल छान असं गरम होऊन द्यायचं। मग त्याच्यामध्ये लसूण ठेचून घालायचा। लसूण छान ठेचून झाला की त्याच्यामध्ये 3 ते 4 मिरची घालूया आपण। अशा मिरची आणि लसूण छान परतून घ्यायचे थोड्या आधी। थोडा लसूण लालसर झाला की आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया। आता कांदा संपूर्ण घालून घ्यायचा। कांदा पण आपण लालसर होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे हा छान असा परतून घेऊया। कांदा छान असा लालसर झाला पाहिजे। जास्त शिजला नाही तरी चालतो कांदा, याच्यामध्ये दाताखाली आला तरी तो छान लागतो। असा झाला आपला कांदा चिरून। थोडं मीठ घालूया, म्हणजे थोडा कांदा आणखी नरम होईल आणि छान परतून जाईल। अशा प्रकारे बघा, हा कांदा छान लालसर परतून झाला माझा। आता थोडा वेळ आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवूया। जास्त वेळ नाही, 2 मिनिटं फक्त ठेवायचं। आता बघा, कांदा छान शिजला गेलाय। कांदा आता शिजला गेला, मऊ झाला कांदा। आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया। हळद घालून संपूर्ण कांद्याला लागली पाहिजे, मिक्स करून घेऊया। भाजीला वेळ लागत नाही, झटपट होणारी भाजी आहे। आता याच्यामध्ये आपण मेथीची भाजी घालूया। ही एक जुडीची भाजी आहे, एक छोटी जुडी आणलेली त्याची भाजी करते मी। अशा प्रकारे ही संपूर्ण भाजी आपण याच्यामध्ये आता घालून घेऊया। आणि ही भाजी आणि कांदा संपूर्ण असा मिक्स झाला पाहिजे, असं परतून घेऊया छान। अशा प्रकारे हा छान असं परतून घ्यायचं, कारण त्याला कांदा सुद्धा लागला पाहिजे भाजीला। आणि ही झटपट शिजते भाजी। अशी छान परतून घ्यायची। नंतर आपण याच्यावरती आता थोडं चवीनुसार मीठ घालूया। आपण पहिला थोडं कांद्यात घातले, त्यानुसार मीठ घाला। 1 अर्धा चमचा मी मीठ घातले, चवीनुसार आपण मीठ घालूया। आणि हे मीठ घालून छान असं मिक्स करून घेऊया। आणि नंतर याच्यावर आपण थोडं 2 मिनिटं झाकण ठेवूया। भाजी जरा शिजायला पाहिजे म्हणून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे ती भाजी शिजली जाते। बघा, आता भाजी छान शिजली गेलेली आहे। आता पुन्हा एकदा आपण त्याला मिक्स करून घेऊया। असं छान मिक्स झाली पाहिजे। भाजी छान मिक्स झाली की मग नंतर आपण बेसन घालायचं। बेसन अगोदर नाही घालायचं, भाजी छान शिजली ना की मग बेसन घालायचं त्याच्यामध्ये। बेसन घातल्याने भाजी छान चवीला सुद्धा छान लागते। आता हे मी 1 वाटी बेसन घेतले, छोटी वाटी आहे, याच्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन घेतलेलं ते घातलं। आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया। पाणी वगैरे काही घालायचं नाही, भाजीमध्येच ती बेसन मिक्स झालं पाहिजे। अशा प्रकारे सगळं हे बेसन छान मिक्स करून घेऊया।
मला थोडं बेसन कमी वाटतंय, मी त्याच्यामध्ये आणखी 2 चमचे बेसन घालणार आहे. हे बघा थोडं कमी वाटतं बेसन. आता आणखी मी 2 चमचे बेसन घालते. 2 चमचे बेसन घालून ही छान मिक्स करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे ही छान मिक्स झाली पाहिजे भाजी. आता हे आणखी 2 चमचे बेसन घातलं. ही भाजी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात, कारण त्याच्यात बेसन सुद्धा घातलेले, त्यामुळे ती कडू जास्त लागत नाही भाजी आणि खूप छान लागते. लहान मुलं खात नसतील ना, ते बेसन घालूनच करा भाजी. आपण मिरची खोबरं वगैरे घालून ओलं खोबरं वगैरे घालून नेहमीच करतो, पण ही एक नवीन पद्धत. अशी केली तर ही भाजी चवीला सुद्धा खूप छान लागते आणि ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत सुद्धा छान लागते, किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. टिफिनला द्यायला पटकन झटपट होणारी ही भाजी आहे. मुलांच्या शाळेला द्यायला टिफिन मध्ये मुलं मेथीची भाजी खात नाही, मग असं बेसन टाकून केली की मुलं ती आवडीने खातात. हे बघा अशा प्रकारे झाली माझी भाजी तयार. 1 ते 10 ते 15 मिनिटच लागतात भाजी करायला, झटपट होते ही भाजी. बघा अशा प्रकारे ही भाजी झाली तयार. आता मेथीची भाजी, मेथी विथ बेसन. छान सुकी आणि छान लागते भाजी, चवीला सुद्धा खूप छान लागते. भाकरी सोबत खूपच छान लागते, भाकरी चपाती सोबत. अशी ही मेथीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते चवीला.